मित्रांनो नमस्कार। बघा, सध्या सोलापूर दौऱ्यावरती राज ठाकरे होते। तिथे त्यांनी एक शेवटला निघताना एक पत्रकार परिषद घेतली। त्याच्यात सांगितलं की मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची गरज नाही। आणि त्यानंतर ते बोलले की ह्या आरक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचं मणिपूर होते। आपण ह्याविषयी मित्रांनो थोडे बोलणार आहेत 5 ते 6 मिनिट। बघा, आता महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयाला मारून महाराष्ट्रातून हाणून कोण लावलं? तुम्हाला उत्तर माहिती असेल, कारण परप्रांतीय भारतामधील नाहीत का? ते भारतीय नागरिक नाही का? भारतामध्ये कुठेही जाऊन कुठेही कोणी राहू शकतं हे भारताचं संविधान सांगतंय। मग त्यांना महाराष्ट्रातून परप्रांतीय म्हणून हाणून लावलं कोण? त्यावेळेस कायदा सुव्यवस्था धोक्यात आली नव्हती का? त्यावेळेस महाराष्ट्राचं जे एक व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्राचं, त्याला काळीमा लागली नव्हती का? हा पहिला मुद्दा। दुसरा, तो राज ठाकरे सध्या असं बोलतोय की ज्यावेळेस तो बोलायचा की महाराष्ट्रामध्ये मेट्रोची गरज काय, याला पैसे घालायची गरज काय, असं बोलणारा व्यक्ती 2024च्या लोकसभेला म्हणतो मोदी साहेबांना आमचा बाहेरून बिनशर्त पाठिंबा आहे, कारण ते विकास पुरुष आहे। आणि दुसरा गोष्ट ते म्हणजे भोंगे आणि हनुमान चालीसा ही कोण आणली होती बरं महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्रामध्ये भोंग्याची गरज का पडली? महाराष्ट्रामध्ये हनुमान चालीसाची गरज का पडली? कारण हिंदू धर्म कधीही सांगत नाही तुम्ही म्हणजे ती पुढे जाऊन भोंगे लावा, हनुमान चालीसा म्हणा। मग त्यावेळेस ते भोंगे लावल्यानंतर, ते हनुमान चालीसा म्हणल्यानंतर त्यावेळेस हिंदू मुस्लिम वाद तयार झाला नव्हता का? त्यावेळेस हिंदू मुस्लिम जे वाद महाराष्ट्रामध्ये व्हायला पाहिजे होता त्याला खतपाणी तुम्ही घातलं नाही का? आणि त्यावेळेस महाराष्ट्राचं हित धोक्यात नाही आलं का? त्यावेळेस तुम्हाला असं वाटलं नाही का बाबा महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिमचे दंगल लागल, दंगल पेटल? ह्या सर्व गोष्टी बघितल्या म्हणजे सगळ्यात महाराष्ट्र अशांत करायचं कामे तुम्ही केलेले आहेत। ते भोंगे असेल किंवा परप्रांतीय असेल, कुठलीही असेल, तुम्हाला कुठून तरी ऑर्डर मिळाली त्यावर तुम्ही ॲक्शन घेता, तुम्ही जाऊन तोंडनाके तोडता, तुम्ही काहीही करता महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी। त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली असतील, भांडणं असतील, ते होत नाहीत। पण एखादा समाज आपल्या हक्कासाठी शासनाला झगडतोय, तो गव्हर्नमेंटला धारेवर धरतोय, तुम्हाला ते पचत नाही। आता तुम्हाला हे बोलायला कोण लावतंय याचा काही अंदाज नाही। तुम्हाला याविषयी बघा नेमकं वाटतंय काय ह्या माणसाविषयी, याच्या वक्तव्याविषयी? नक्कीच खाली कमेंट करा। आणि याविषयी बघा सविस्तर असं आशिष मगर जे आमचे मित्र आहेत हुंगले, त्यांनी एक आपला विचार मांडलेला आहे, त्यांनी एक व्हिडिओ केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मनातील पूर्ण भ्रम हे दूर करेल। कारण सुपारी कोण कोणाची घेतली? ते असं म्हणतात की श्याम मानवानं सुपारी घेतलेली शरद पवार साहेबांची, जरांगेने घेतलेले सुपारी शरद पवार साहेबांचे। पण हे जे दरेकर आहेत, त्यानंतर राणे आहेत, जे काय हे लोक पुढे येतात, त्यांनी सुपारी कोणाची घेतली? आणि कारण चांगले सुपारी घेतल्याशिवाय चांगला बँड कोणी वाजवू शकत नाही, तर मग ते यशस्वी असं बँड का वाजवतात? याविषयी पण महाराष्ट्रात विचार करायला हवा। बघा, पाहून घ्या हा व्हिडिओ तुम्हाला काय सांगतोय आणि आशिष मगर सर तुम्हाला काय सांगतात, एक वेळेस बघून घ्या, विचार करा, कमेंट करा। काय बोलले की बाबा म्हणले महाराष्ट्रातलं जे काही आंदोलन चालू आहे त्या आंदोलनातून काही मिळणार नाही मिळालं आम्हाला काहीच। तुझ्या घरचं काय वाकडं व्हायला का बापू? तुझ्या काय एखादे पुत्र उपाशी मरायला का? तुझ्या घराचे पोचलेले पुत्र येतं, कोणावर भुगतेत आणि कोणावर नाही माहित नाही। आता ती सुपारीचा तो विषय निघाला। सुपारी म्हणजे असा खतरनाक विषय झाला आता सध्या सुपारीचं पीक महाराष्ट्रामध्ये, कोकणातून ते सगळ्याला माहिती, पण त्या सुपाऱ्या, कोकणातल्या ज्या सुपाऱ्या आहेत गुटक्या सुपाऱ्या, त्या बी आता महाराष्ट्रात हिंडायला लागल्या। त्या सुपाऱ्या स्वतःच म्हणाल्या जरी महाराष्ट्रात गुटखा बंदी असली तरी सुद्धा आम्हाला खाण्या वाचून कोण आवडते, आम्हाला खाण्या वाचून कोण रोखते ते पाहतोच आम्हीच आपल्या पायानं अख्ख्या महाराष्ट्रात हिंदून मराठवाड्यात बी जातो। त्या गुटक्या सुपाऱ्याचं सध्या पेव सुटलेला आहे। तर अशा सुपारीचं महाराष्ट्रामध्ये इतकं पेव सुटलंय की महाराष्ट्रातले आखे नेते पहिले खिशात काय काय घेऊन येण्याची माहिती नाही, आता सध्या दोन्ही खिशामध्ये त्याच्या खादीमध्ये सुपाऱ्याच येतात, नुसत्या सुपाऱ्याच। तर असे राज ठाकरे साहेब जे आहेत, तर यायचा तर कार्यक्रम भलता भारी येते म्हणले महाराष्ट्रातलं जे आंदोलन आहे त्यांनी जातीय विष पेरल्या चालले म्हणले। महाराष्ट्र असा पूर्वी कधीच नव्हता आणि या आंदोलनामुळे महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये विष पेरलं चाललंय। माहिती ते भोंगा कोणाचा वाजू लागला होता का? मला काय तेवढं आठवण झाले, कमेंट करून पटकन सांगा हे भोंगेवाला कोण आहे जे भोंगा वाजू लागले? ह्या भोंगे वाजवायले नव्हेच ते भोंगा हनुमान चालीसा कुठं बापू ती घरात वाजायची राहते। आपल्या भारतीय संविधानानं, राज्यघटनेने एक गोष्ट सांगितली की प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे आचरण करता येते, परंतु ते त्याचं वैयक्तिक असावं, त्याचं ते खाजगी असावं।
ती रस्त्यावर बोलायचा प्रकार नव्हता. तरी असे हनुमान चालीसा आम्ही मस्जिदी पुढेच मांडणार म्हणून, भोंगेच बंद करणार म्हणून, करा इलिगल, काही आमचं म्हणणं नाही. पण याच्यावरून जे काही राजकारण केलं आणि जे काही मुस्लिम आणि हिंदू मुस्लिमच्या दंगली घडवण्याचा प्रयत्न केला, जे काही पद्धतीने तुम्ही नीच पद्धतीने राजकारण केलं, तेव्हा तुम्हाला महाराष्ट्रातलं जातीय सलोखा म्हणजे आठवला नाही का? म्हणजे तुम्हाला शॉर्ट टर्म मेमरी आहे का? तुम्ही गजनी आहेत का? म्हणजे खास काय तुम्ही राजू पेंटर आहेत, तुम्ही गजनी आहेत का? तेव्हा तुम्हाला आठवलं नाही बा आपण हे भोंग्यासाठी आंदोलन करायलो, तर याच्याने काही होईल बाबा म्हणून त्याला काही लिगल कोर्ट असते, कोर्टाकडून काही निर्णय यावा लागतो. जसं राम मंदिराच्या बाबतीत कोर्टाने निर्णय दिला, मग राम मंदिर तिथं तयार झालं, आधीची मस्जिद पडली, तसं इकडे कोर्ट बिर्ट काय नाही का? म्हणजे अख्ख्या सुपाऱ्या तुमच्याच खिशात का सगळ्या? अख्ख्या महाराष्ट्राच्या नुसतं सुपारीवर दलाली करायची, दुसरं काहीच नाही. एकदा म्हणायचं लावले ते व्हिडिओ, एकदा म्हणायचं मेट्रो ट्रेनची काय गरज आहे का? मेट्रोची काय गरज आहे का? म्हणजे मेट्रो ट्रेनची कोणत्या त्या बुलेट ट्रेनची काय गरज आहे का? म्हणजे मूर्ख आहेत म्हणजे बुलेट ट्रेनला एवढा खर्च असं पुन्हा त्यालाच म्हणायचं विकास पुरुष. वा वा वा. पुन्हा त्याचेच मग काय म्हणतात ते गोट्या चोळायच्या, म्हणजे आमच्याकडे त्याला अंडे झेलणे म्हणतात. तर ते तसा कार्यक्रम मग तुमचा, आमचं मराठवाड्यातला असं राहते. मग तुम्ही म्हणता मग तुमची भाषा ही आहे, तुमची भाषा ती, आमची भाषाच ही होती. तुकाराम महाराजांना सांगून ठेवलं भलेसाठी, हा नाही तर मग गांडीची लंगोटी, हा भलेसाठी सोडू गांडीची लंगोटी. कासेची नाही बरं का ते, हे कासेची वाला जो सिस्टम आहे ना, हे तुम्ही सांगलाय. पुन्हा पुणेरी माणसांनी आणले ते कासेची लंगोटी, म्हणे कासे म्हणायचं. अहो गाणं म्हणले तुकाराम महाराजांचे, भलेसाठी म्हणजे नाताळाच्या माती आणू काठी आणि भलेसाठी सोडू गांडीची लंगोटी. तर ते असं आहे. आणि पुन्हा त्याच्यामध्ये आणखी तुकाराम महाराज म्हणले शिंदळीचे, तर आपण अजून म्हणलो नाही तुम्हाला शिंदळीचे कोणाला, तर ते तुकाराम महाराज सांगून गेले आमचे. तर कसं आहे माहितीये का? तर या अशा पद्धतीने तुम्हाला भोगा वाजला तेव्हा कळालं नाही, तुम्हाला हनुमान चालीसा तेव्हा कळालं नाही, तुम्ही इथला दर्गा पडा तिथला दर्गा उचला म्हणजे तेव्हा तुम्हाला ती जाणीव झाली नाही की महाराष्ट्रामध्ये काय व्हायला काय नाही. बरं तुम्हाला लावरे तो व्हिडिओ म्हणताना तुम्ही एका जणाला शिवा देऊ लागले, पुन्हा त्याच्यानंतर काही दिवसांनी त्याचेच सोडू लागले, पुन्हा काही दिवसांनी मग पवार साहेबांकडे गेले, तिकडून वापस आले, मग पुन्हा तुम्ही बिनशर्त पाठिंबा दिला. येरी मी तुमच्या अंगावर उरलंच काय आता, आहे की नाही? बिनशर्त पाठिंबा दिला तुम्ही. बोमलाय तुम्हाला कोण काय कुत्र्याने विचारलं नाही. आता तुमची अवस्था अशी झाली की तुम्ही ग्रामपंचायतला निवडून येऊ शकत नाही. एखादी ग्रामपंचायतची जर सीट तुमची आली ना, तर मला असं वाटतं की 8वं आश्चर्य ठरेल जगातलं. आणि तुम्ही म्हणाले की जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे काय तयार व्हायलंय? जातीय द्वेष तयार व्हायलाय महाराष्ट्रामध्ये. जाती वा रे वा. अरे तुमच्यात जर धमक आहे ना, तुम्हाला जर त्यांची बरोबरी करायची ना, काम करून करा. हे असं सुपाऱ्या घेऊ बोलायचं. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती तुमची गत काय झाली, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती. कोणाला नव्यानं सांगायची गरज नाही की बाबा राज ठाकरेंची गत काय आहे महाराष्ट्रामध्ये. असे हाल झालेत, इतके बेकार पद्धतीचे हाल झाले तुमचे सध्या महाराष्ट्रात. कारण सगळ्याला माहिती आहे की तुम्ही फक्त आंदो आणि मग त्याच्यानुसार भूमिका बदलत राहो. म्हणजे नुसत्या भूमिका बदलायच्या. मित्र म्हणतो ते एखादं ते लोकनाट्य असते, त्या लोकनाट्यामध्ये एखादी बाई साडी सुद्धा तितका वेळ बदलत नसेल जितका वेळ तुम्ही भूमिका बदलायली स्वतःची आणि पक्षाची. एकदा म्हणले 4 रंग, दलित आमच्याकडे येतील, मुस्लिम आमच्याकडे येतील. दुसऱ्यांदा म्हणले आता तर तुम्ही काय केले, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेतली, लायकी नसताना मुद्रा घेऊन हिंडायले. म्हणजे किती बेकार परिस्थिती. राजसाहेब सांभाळा जरा असं स्वतःला, जरा अक्कल एवढी पाजळू नका, स्वतःला लय मोठा तिस्माल खान समजू नका. तुम्ही ते बाळासाहेब ठाकरे होते है ना, तुम्ही नुसते त्याची कॉपी केल्यानं त्याच्यासारखे 4 गोट्या मारून चित्र काढल्यानं कोणी कोणाच्या डुप्लिकेटच असते. शेवटी ओरिजिनल राहते. चायना माल ते चायना मालच राहते. तुमचा चायना माल जे आहे ना ते संपला, आता टिकत नाही लय दिवस. कार्यक्रम बुज झाला तुमचा. त्याच्यामुळे तुम्ही भानावर या आणि मराठ्यांच्या नादाला लागू नका, जरांगे पाटलांच्या तर बिलकुलच नादाला लागू नका. हे स्पष्टपणे तुम्हाला सांगायलो. बाकी तुम्ही किती सुपारी बाज येतं आणि काय ते आम्हाला सांगायची गरज नाही. तुम्ही कोणाचे चोळायले कोणामुळे काय बोलायले हे बी आम्हाला माहिती आहे सगळं. आणि तुमची काय तुम्ही जाऊ दे, तुमच्याबद्दल लय वेळ घालत नाही मी. आपल्याला मूळ मुद्दा असा पाहायचा आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या जे महाराष्ट्र नासवणारा जो आहे कोण आहे बाबा सगळ्यात महत्त्वाचं. तुम्ही तर काय सुपारी घेऊन काम करा. मूळ सुपाऱ्या देणारा कोण आहे? ज्या कोकणातून आता 2 बुटक्या सुपारी इकडे ते सोडून द्या, पण मूळ त्या सुपारीच्या बागेचा मालकच कोण आहे की जे सुपाऱ्या द्यायला, त्याच्यावर आपल्याला थोडंसं बोलायचं. आता बरेच जण म्हणले, फडणवीस साहेब स्वतः म्हणले, आपले डेप्टी सीएम आहेत आदरणीय आहेत, तर आदरणीय फडणवीस साहेब असं म्हणले की श्याम मानव जे आहेत ते सुपारी घेऊन बोलायत म्हणले. आता आपल्याला माहित नाही बाबा, आता ते फडणवीस साहेब आहेत, वैधानिक पदावर येतं, संविधानिक पदावर येतं, राज्याचे उपमुख्यमंत्री येतं. साहेबांबद्दल आपण काय बोला आहे का नाही? साहेबांबद्दल जनतेला माहिती आहे काय आहे काय नाही, त्यामुळे साहेबांबद्दल आपण काही लय बोलणार आहे. पण आता खरा सुपारीबाज ओळखायचा असेल महाराष्ट्रामध्ये, जर खरा सुपारीबाज ओळखायचा असेल तुम्हाला, कोण आहे कोण सुपारी घेतील कोण सुपारी देतील. आता शरद पवार साहेबांचं सांगायचं झालं तर ते म्हणजे शरद पवार साहेबांनी श्याम मानवाला सुपारी दिली. शरद पवार साहेब सुपारी घेते ते तुम्हाला पहिलेपासून माहिती आहे. 2014ला कोण सुपारी घेतली होती तुम्हाला बाहेरून पाठिंबा द्यायचा? ते साहेबच होते, है की नाही? बाहेरून पाठिंबा म्हणजे आमचा, आतून नाही, बाहेरून पाठिंबा. कोण दिला होता? कोणामुळे दिला होता? तुमच्यामुळेच. म्हणजे साहेब बी सुपारी बाजारच येतं, काही विषयच नाही. 94ला त्यानं आमची काशी केली, आता ती सत्तेतच नाही, त्याला काय बोला, है की नाही? ठीक आहे, ते सुपारी बाजारच येतं, पण त्यावेळेस सुपारी कोणी दिली? तुम्हीच दिली 2014ला. म्हणजे हे बळबळ करायला तुम्ही बाहेरून आम्हाला काय करा. मग अशा सुपाऱ्या ज्या आहेत ह्या सगळ्या सुपारीचा आता हिशोब करणार आहेत आपण. एकदा सुपारी फोडली की मग विषय मिटते. आता पाहू महाराष्ट्र नासवणारा, महाराष्ट्रामध्ये नीचपणा करणारा, महाराष्ट्राचा सगळा सत्यानाश करणारा अख्खा सुपारीचा मळाच घेऊन कोण बसले आणि ह्या सगळ्या सुपारीच्या चेल्याच्या पाट्याचे ते कोण येते नेमके पाहू आपण.
मी सांगणार नाही कोण आहे सुपारी वाजते, तुम्हीच ओळखायचं. मी फक्त तुम्हाला काही पोस्टर्स, काही चित्र दाखवतो फक्त, बाकी काही जास्त मी दाखवत नाही तुम्हाला, आहे की नाही. आता राज ठाकरे बद्दल बोलू लागलो आपण. शिवसमारकाला विरोध केला त्यानंच, त्या जेम्स लेन प्रकरणामध्ये त्या बाबा पुरंदरेला त्यानं झेललं, कारण ते त्याचे गुरु आहेत म्हणा. असे नासके तुमचे गुरु, असे सडके तुमचे विचार आहेत. त्या राज ठाकरे बद्दल आपण काय बोलावं, ज्याला सुपारीशिवाय दुसरं महाराष्ट्रात काहीच भेटत नाही, दुसऱ्या कोणत्याच विषयाने. मी मराठा समाजाच्या तरुणांना कळकळीची विनंती करतो की या दलिंदर माणसाच्या सावलीला सुद्धा उभं राहू नका. याचं नाव तर घेऊच नका, पण याच्या सावलीला उभं राहू नका. रोज हाणामारीची भाषा करते स्वतः, रोज खळखट्या फोडाफोडीची भाषा करते स्वतः, रोज जाती धर्मावर बोलते स्वतः, आणि मराठ्यांच्या आंदोलनामुळे महाराष्ट्रातलं वातावरण बिघडायला म्हणते. असे नासक्या बुद्धीचे, सडक्या बुद्धीचे लोक जर या महाराष्ट्रात असतील तर हे काय महाराष्ट्राच्या पाप माती आले म्हणावं आपण. अरे दलिंदर वृत्तीचे लोक इथे, याच्याबद्दल आपण न बोललेलं बरं आहे. त्याच्यामुळे आपण मूळ मुद्द्याकडे येऊ. आता यायला सोडून देऊ आपण, हे की नाही. आता मेन सुपारीचा भागच कोणाचा आहे ते पाहू आपण. डायरेक्ट सुपारीचा भागच पाहू. आपल्याला काय नाही, आपल्याला घेणं नाही देणं नाही. तुम्हीच ठरवायचं कोण आहे ते सुपारी वाजते. कमेंट करून कळवायचं, दनादन 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 कमेंट आणायच्या. माझ्या कमेंट वाचवायचं, एखादं कोमात गेलं पाहिजे खरा सुपारी वाजता कोण आहे. फोटो दिसला तुम्हाला, हे एकदा दरेकर साहेब. कोण आहे ते? हे आपले दरेकर साहेब होते, दरेकर साहेब, प्रवीणजी दरेकर साहेब. आता हे कोणाचं राहतं मला माहित नाही बरं का, कोणाचं राहतं ते, कोणाचं राहतं तुम्हीच पहा. हे दरेकर साहेब मराठ्यांच्या विरोधात बोलले, जरांगे पाटलाच्या विरोधात बोलले, आणि म्हणून जरांगे पाटलाला म्हणले की ते सुपारी घेतली म्हणले त्यांनी शरद पवारची किंवा महाविकास आघाडीची. मग आता हे बोलायला येतं, याच्या काळात कोण सांगायले मला काय माहित नाही, हे कोणाचे माणसं आहेत ते मला माहित नाही. पण मराठा असून मराठ्याच्या विरोधात बोलायला म्हणजे याला काहीतरी सुपारी भेटली असेलच. मग याला सुपारी देणार कोण आहे ते आपल्याला माहित नाही, ते तुम्ही तुमचं ठरवा. सगळं दाखवतो मी तुम्हाला. आताच्या घडीला महाराष्ट्रामध्ये जितके म्हणून बोंबलाले सुपारी 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 म्हणून, जितके म्हणून मराठा समाजाबद्दल आणि जरांगे पाटलाबद्दल बोलायले, ते सगळे दाखवतो मी तुम्हाला. फक्त तुम्ही सांगायचे की अख्खा महाराष्ट्राचा सत्यानाश करणारा सुपारीचा मळेवाला कोण आहे, तुम्ही सांगा, मी नाही सांगत. चला हो द्या पुढे. आता बघा हे कोण आहे तो नंबर 1 राणे घराणं, नंबर 1 राणे घराणं, हे की नाही. हे बघा हे तर नारायणरावजी राणे. कोण आहे ते? नारायणरावजी राणे येतं, नारायणरावजी राणे. हे येतं निलेश राणे, आणि हे येतं नितेश राणे. म्हणजे ते आपलं अंतर्मध्याचे साधन असते, एक फूट आणि मग त्याच्यानंतर सेंटीमीटर आणि मिलीमीटर. तर फूट सेंटीमीटर मिलीमीटर संगच अख्ख्या तिघायला मी सुपारी दिली पार तरी. कोणी दिली मला माहित नाही, पण ते नुसते बोंब 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 बोंबलायले. मिलीमीटर बी बोंबलायले, सेंटीमीटर बी बोंबलायले, फूट बी बोंबलायले. इतके बोंबलायले, इतके बोंबलायले की हदीच्या वरीच बोंबलायले, की असं करूनच चुकायले की यायला कोणतरी सुपारी दिली. कारण सुपारी जर चांगली भेटली तरच वाजणार, चांगलं वाजते. बिना सुपारीचं वाजते का नाही? आज धनाधन 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 वाजवायचे साहेब. आणि असं म्हणले की आता मी मराठवाड्यात घुसतो, कोण मला अडवते? तुम्हाला कोण अडवलं? तुम्हाला कोणीच अडवत नाही. फक्त जाता जाता कोंबडी चोरून घेऊ नका एखाद्याची, नाही तर मग अवघड होईल. बाकी काय नाही, बाकी तुम्ही येऊन जा, आपलं काय म्हणणं नाही तुमच्याबद्दल, हे की नाही. आणि हे इथं आहे का नाही, ओळखीचे आहेत का? लय म्हणून 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 बोंबलू लागली. एका दिवशी मग जरांगे पाटलांनी यांची खरटपट्टी काढली. हे बी कोणा संघ पहा, हे कोणा संघ पहा, हे कोणा संघ कोणाच्या कानात कान घालायला पहा. हे पहा, हे टिल्लूस आहेत आमचे, हे की नाही. टिल्लूस येते. हे सुपारी आहे का? ही एक सुपारी आहे कोकणातली, ही एक सुपारी आहे कोकणातली, आणि ही एक सुपारी कोकणातली. ह्या तिन्ही सुपारी म्हणून म्हणा वळवळ वळवळ जीप करायली जरांगे पाटलाचे, म्हणून ते म्हणा की तुमची जीप वळवळ करू नका, आम्हीच आलो मराठवाड्यामध्ये, मग आम्हाला चढून जाऊन खाऊन घ्या तुम्ही, हे की नाही. तर याची सुपारी वाज कोण आहे का? याच्या पाठीशी कोण आहे आपल्याला माहित नाही. पण हे सगळे सध्या कोणाच्या पक्षात होतं आणि कोणाच्या आदेशाने काम करायला तर आणि कोणाच्या बिस्किटावर जगायले, हे तुम्ही तुमचं पहा, आपल्याला काय घेणं नाही. जाऊ आपण पुढे पुढे दमा. आता बघा हे इथं चंपा, हे इथं आशिष शेलार, ज्यांनी SIT लावली, है की नाही. SIT ची मागणी केली, है की नाही. कशावर? जरांगे पाटलांवर. आणि हे नंतर बेंच वाजवला आणि हे म्हणले म्हणून जरांगे पाटील आघाडीचं काम करायचं. हे तिघही दलिंदर कोणा संघ आहे ते तुम्ही पहा. मी नावही सांगितलं नाही, मी नावही घेत नाही कोणाचं. कोण आहे या महाराष्ट्राचा सत्यानाश करणार? या महाराष्ट्राचे भो 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 कुत्र्यावानी जे भुकायले तर ते कोणाच्या इशारावर भुकायले, तर त्याचा मालक कोण आहे ते तुम्हीच पाहिजे. बघा ती कशी SIT ची मागणी केली मी. जमलं वा वा वा. नंबर 1 काय हास्य आहे तुमच्या चेहऱ्यावरचं. ती शकुनी मामा सुद्धा असा हसत नव्हता फाशी फेकल्यावर, है की नाही. शकुनी मामापेक्षा डेंजर हास्य. हे बघा हे खाऊ घाला बुंदी, बुंदीचा गोळा खाऊ घाला. बुंदी म्हणाले बरं, बुंदी. दुसरं काय ऐकतोय तुम्हाला मी? बुंदी म्हणलो, बुंदी. चंपा खाऊ घाला ते, आहे का नाही. मग हे बोलले मराठा समाजाच्या विरोधात, हे बोलले मराठा समाजाच्या विरोधात. यायला तर म्हणाले ज्याची अवकात नाही निवडून याची. आता ते काय सांगावं ते आशिष शेलारला, तो हा कार्यक्रम कवाच बुज झाला. दरेकर साहेबाला तर मागच्या दारातून घ्यावं लागलं. हे साहेबांनी त्यांना मागून घेतलंय. हे यायला बी मागून घ्यायची पाळी, कोणाला बी मागून घ्यायची पाळी येते आता. पुढून कोणालाच घेता येईल, सगळ्याला मागूनच घ्यावं लागेल आता, है की नाही. घ्या मागून. मराठीचा धाकत तसा आहे हो महाराष्ट्रामध्ये. आणि तुम्ही काय म्हणाले जरांगे पाटील जातीवाद पसरवाय. जरांगे पाटलांविषयी बोलतो मी, जरा धीर धरा. पहिले यायचं संपू द्या. हा कार्यक्रम बघा, ही चंपा कोणा सांगायचं की आपण काहीच बोलणार नाही. सुपारीचा मलाच घेऊन बसले एक जण. आले की वाट सुपारी, आले की वाट सुपारी. हे बघा ही आज बरळलेली होतं, आज बरळलेली दोघं जण माहित असतील ना तुम्हाला. हे म्हणले म्हणा पुत्र, म्हणले म्हणा पुत्र. आता मला सांगा कोणाच्या मालकाजवळ कोण उभं आहे, कसं उभं आहे, काय नाही, आणि काय कार्यक्रम चालू आहे. कानात गुलू 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 कोण पुत्र आहे, आणि कोण भू म्हणलं की भुकायले, कोण छू म्हणलं की भुकायले, कोण बिस्किटावर जगायले. मी म्हणत नाही, तुम्ही ठरवा. हे सगळे कोणाचे माणसं आहेत तुम्हीच पहा. आपण काहीच बोलणार नाही, आपण काहीच म्हणणार नाही. आपण फक्त चित्र दाखवणार तुम्हाला की कोण भुकायला. आता हे भुकला नाही आज, भुकला. हे भुकला नाही आज, भुकला. हे कोणामुळे भुकला, कोणासाठी भुकला, कोणाची चोळा येते, कोणाची गायला येते, काय करायचं, कशासाठी भुकायचे तुम्ही पहा. आपण काही म्हणणार नाही. आता हे पहा
उपोषण करते लक्ष्मण हाकेंना माननीय फडणवीस साहेबांचा फोन गेला. सगळं उपोषणाला बसले, पण याची भूमिका पहा आधी काय होती मग काय होती. हे 2014च्या आधी म्हणू लागले याच्यामुळे कोणाच महाराष्ट्राला मराठ्यांना आरक्षण भेटणार नाही. हे बोंब 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 यांना बोलले. तेव्हा याने कोणाची सुपारी घेतली होती माहित नाही मला, तेव्हा विरोधकाची घेतली असं. मग आता याने त्याला फोन केला, आता हे पुन्हा मराठा समाजाच्या विरोधात बोंबलाय. हु इज द सुपारी डोनर, सुपारी देणारा कोण आहे बाबा, नाही नाही. मग असं इकडे काय मस्तपैकी चहा प्यायले, नंबर 1 कार्यक्रम आहे. आता यायचा कार्यक्रम संपत आला, मग यायच्या जागी दुसरा माणूस घातला गेला ओबीसीच्या यात्रेमध्ये, आहे का नाही. त्याच्याविषयी बोलू नये आपण, काय बोलायचं आहे की नाही, आहे का नाही. याच्या जागेवर दुसरा माणूस घातला ओबीसीच्या यात्रेमध्ये, त्याच्याविषयी आपण लय बोलायचं नाही. त्याचं समाधानच डिस्कस करून टाकलं, त्याच्यामुळे लय बोलू नये. तर अशा पद्धतीने कार्यक्रम चालू आहे. हे बोंबले बोंबले बोंबले, कांदा पिठलं भाकरण खायचे यायला सुपारी कोणा त्यांनी माहित नाही आपल्याला. पण हे हे कोणाच्या संघात नेमके सगळे माणसं पहा, त्याचे फोटो पहा, ते कोणाच्या संघात पहा आणि त्याच्यानुसार ठरवा की या महाराष्ट्रामध्ये नेमका सत्यानाश कोण करायला. आपण काही बोलत नसतो, आपण फक्त दाखवतो. ही कोणाचे माणसं आहेत, ही कोणाची पिलावळी, ही कोणाची विकृत मानसिकता आहे, ही कोणाची विकृत बुद्धी आहे, तेवढं फक्त समजून घ्या. आणि काय म्हणायचं, जरांगे पाटील जातीवाद करायचं. जरांगे पाटलामुळे महाराष्ट्राचं काय बिघडायला म्हणे, स्वास्थ्य बिघडायला म्हणे. वा रे वा.